नवाबपूर येथील नागरिकांची अनेक घरे सरकारी जागेवर वास्तव्य करीत आहेत। त्यामधील अनेकांच्या घराची पडझड झाली आहे। नेर शहरातील अनेक भागाचे सर्व करून त्यांना प्लीज पट्टी वाटप करून त्यांना नेर नगर परिषद कडून घरकुलांची वाटप करण्यात आले। नवाबपूर गावात एकाच ठिकाणी 4 पिढ्यापासून वास्तवात असलेल्या जागेवरील त्या घर मालकांना अजूनही लीज पट्टी मिळाली नाही। नगर परिषद कडून नवाबपुऱ्यातील काही भागाची मोजणी करण्यात आली, परंतु अनेक दिवसापासून आमच्या घराची मोजणी झाली नसल्यामुळे आमच्या घराची मोजणी त्वरित करून आम्हालाही लीज पट्टे देण्यात यावे। लीज पट्ट्यामुळे आमचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल, याकरिता नेर नगर परिषदेचे अधिकारी कुणाल मनवर यांना निवेदन देण्यात आले। देण्यात आलेले निवेदन हे महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री व नेर दारव्हा दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांना पाठवण्यासाठी देण्यात आले। निवेदन देतेवेळी दिवाकर ढोके, नसरुल्ला पठाण, जुनेद खान, जाफर खान, वसंत डुमरे, शेख रफिक शेख, नसरुद्दीन किशोर कुमरे, मोहम्मद हनीफ मोहम्मद रफिक, यायूबर खान, अहिफा खान, मो नसीम, मो नईद, वाजिद खान पठाण, दिवाकर चिमणे यांच्यासह अनेक नागरिकांचे सह्याचे निवेदन देण्यात आले। आज आम्ही नेर नगर परिषदेला नवाबपूर भागातील कोष्टीपुरा, चमननगर, नवाबपूर या भागातील लोकांचे मागील 3 ते 4 पिढ्यापासून वास्तव्य ज्या जागेवर आहे ती जागा सरकारी जागा आहे आणि त्यांची मोजणी करावं हेतुपुरस्पर काही लोकांचे घरं सोडलेले आहे। पूर्ण नेरमधल्या नवाबपूरमधल्या अनेक ठिकाणच्या मोजण्या झाल्या, त्यांचे लीज पट्टेसुद्धा आले, त्याची पूर्ण व्यवस्थित पद्धतीनं प्रक्रिया आतापर्यंत राबवण्यात आली। पण याच्यासाठी मागील 2 ते 3 वर्षापासून ही गरीब जनता पाठपुरावा करत आहे, तरी यांना आजपर्यंत न्याय नाही मिळाला। त्यामुळं आम्ही सर्व जनतेच्या याच्यानुसार आम्ही इथे आज मागणी करण्यासाठी नेर नगर परिषदेला माननीय CO साहेब आमचे नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आज निवेदन दिलं, लेखी स्वरूपात सगळ्यांच्या सह्याचं निवेदन दिलं। तरी आम्हाला आमची ही मागणी आहे की या लोकांना न्याय देण्यात यावा, न्याय मिळण्यात यावा, यांच्या घरांची सरकारी जागेवरच्या घरांची मोजणी करून कायमस्वरूपी लीज पट्टे देण्यात यावे, जेणेकरून यांना यांच्या सरकारी घरकुलाची प्रधानमंत्री आवास योजनेची मागणी यांना शासनाकडे करता येईल व यांचे पक्क्या स्वरूपाचे घरं होईल। यांच्या या एरियामध्ये सर्व प्रकारचे सर्व मिश्रित वस्ती आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे, सर्व प्रकारचे गोरगरीब जनता आहे आणि मजूर वर्ग आहे। त्यामुळं आमची ही मागणी आहे का या निवेदनाला यांनी मान देऊन आम्हाला न्याय देण्यात यावा व यांच्या घराची तातडीने मोजणी करण्यात यावी, आचारसंहिता लागण्याची आहे। दरोई, द स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज नेर।